अगं दीक्षा, तुझी सून अजून झोपली आहे आणि तू नाश्ता बनवत आहेस. काय ग हे? तू तर स्वतःला मालकीणवरून कामवाली बनवले आहेस, पण तू तरी काय करणार म्हणा. एकेकाचे नशीब. आणि तसेही सगळ्यांच्या नशिबात सुख थोडीच असते. दीक्षाताईंच्या शेजारी राहणाऱ्या शालिनीताई सकाळी साखर मागायला आल्या आणि त्यांना काम करताना पाहून असे बोलल्या, पण यावर दीक्षाताई काहीच बोलल्या नाही. त्यांनी निमूटपणे शालिनीताईंना साखर दिली आणि मग त्या निघून गेल्या. ते गेल्यानंतर दीक्षाताई पुन्हा त्यांच्या कामाला लागल्या, पण त्यांच्या मनामध्ये शालिनीताईचे बोलणे खटकू लागले. दीक्षाताईंना देखील असे वाटले की शालिनीताई बरोबरच बोलत आहे, कारण मागच्या 30 वर्षापासून त्या हे तर करत आल्या आहेत. त्यांना आठवले आणि त्या मनात म्हणाल्या, लग्न होऊन सासरे आले तेव्हा देखील सासूने लगेच माझ्या अंगावर घराची जबाबदारी टाकली, त्यामुळे त्या सगळी कामे पुढे होऊन करत होते. निमूटपणे घरातल्याचे आल्या गेल्याचे करत होते. धीराच्या लग्नानंतर असे वाटले की बरे झाले जाव आली, मला कामात तिची मदत होईल, पण ती नोकरी करत होती आणि हेच तिच्यासाठी घरात काम न करण्याचे एक मोठे कारण होते. आणि दुसरे म्हणजे मी सगळी कामे करते म्हटल्यावर तिनेही कामातून अंग काढून घेतले. सुट्टीच्या दिवशी देखील ती काम करत नव्हती. शेवटी यांची बदली झाली, त्यामुळे आम्ही आमच्या कुटुंबासह इकडे आलो. असो, पण आता सून आली तरी माझ्या मागचे काम काही सुटले नाही. सर्वांचा सकाळचा नाश्ता, मुलाचा सुनीचा डब्बा, दुपारचे जेवण यातून बाहेर पडते तो रात्रीच्या जेवणात कोणती भाजी बनवायची हा प्रश्न पडतो. आणि मग घरात कोणते सामान नाही, बाजारातून काय काय आणायचे आहे याची यादी बनवायची, दळण आणायचे, भाजीपाला, हे सर्व दीक्षाताईंनाच पाहावे लागत होते. मुलाला, सुनेला, नवऱ्याला काय आवडते त्याप्रमाणे पदार्थ बनवायचे, यातच त्यांचा संपूर्ण दिवस निघून जायचा. घरामध्ये इतर कामासाठी कामवाली बाई येते, पण तरीही त्यांना असे वाटते की मुलांना आपल्या हाताने स्वयंपाक बनवून खाऊ घालण्यात काही वेगळीच मजा असते. त्या हाच विचार करत होत्या की तेवढ्या त्यांच्या हातातून एक भांडे खाली पडले. भांडे पडल्याचा आवाज ऐकून त्यांचे पती सुनीलराव स्वयंपाक खोलीमध्ये आले आणि म्हणाले, अगं दीक्षा, जरा लक्ष देऊन काम कर, मुले झोपले आहेत. दीक्षाताई भांडे उचलत म्हणाल्या, हो, चुकून हातातून भांडे पडले. असे बोलून त्यांनी पटकन स्वतःची चूक मान्य केली आणि ते भांडे उचलून जागेवर ठेवले. याआधीही सुट्टीच्या दिवशी सकाळी चहा नाश्ता बनवताना कधी कधी त्यांच्या हातूनच भांडे पडायचे, तेव्हा सुनीलराव हेच म्हणायचे की मुले झोपले आहेत. फरक फक्त एवढा होता की तेव्हा त्यांचा मुलगा आणि मुलगी झोपलेले असायचे आणि आज मुलगा आणि सून आहेत. आज रविवार होता, त्यामुळे ते दोघे एवढ्या उशिरापर्यंत झोपले होते. नाहीतर रोज तर सकाळी 8 वाजेपर्यंत ते नवरा बायको ऑफिससाठी निघून जातात. सुनीलराव स्वयंपाक खोलीत येऊन म्हणाले, दीक्षा, तू एवढ्या सकाळी सकाळी स्वयंपाक खोलीमध्ये काय करत आहेस? दीक्षाताई म्हणाल्या, काही नाही, आज रविवार आहे, सागर आणि मुक्ता यांना सुट्टी आहे, त्यामुळे विचार केला सर्वांसाठी छानसा नाश्ता बनवावा, त्यामुळे त्याच्याच तयारीला लागली आहे. सुनीलराव म्हणाले, ठीक आहे, बरं ऐक, माझ्यासाठी पण मस्त चहा बनव. असे बोलून ते पेपर वाचत बसले. दीक्षाताईंनी आपल्या पतीला चहा दिला आणि त्यांच्या कामाला लागल्या. 10:30 वाजले होते तेव्हा सागर उठला आणि चहा घ्यायला स्वयंपाक खोलीत आला आणि आईला म्हणाला, आई, 2 कप चहा बनव. मुक्ता पण उठली आहे. दीक्षाताईंनी सागरकडे पाहिले, पुढे म्हणाल्या, आणि हो आई, पटकन तयार हो, आपण सर्वजण सिनेमा पाहायला जाणार आहोत. दीक्षाताई विचारणार होत्या की चहा घ्यायला मुक्ता का आली नाही आणि सिनेमाला जाण्याचा प्रोग्राम कधी ठरला, पण तोपर्यंत सागर त्याच्या खोलीमध्ये निघून गेला होता. सागरचे बोलणे सुनीलरावने ऐकले आणि म्हणाले, अरे वा, सिनेमाला जायचे आहे, चला, म्हणजे आजच्या रविवारच्या सुट्टीचा वापर चांगला होणार आहे. तर ते म्हणाले, दीक्षा, आंघोळीला जातोय, तोपर्यंत तू पटकन माझा तो निळ्या रंगाचा कुर्ता जरा प्रेस करून ठेव. सुनीलराव सिनेमाला जायचे म्हणून खूप आनंदी झाले आणि गाणे गुणगुणत बाथरूममध्ये निघून गेले. दीक्षाताई अजूनही स्वयंपाक खोलीमध्ये काहीतरी विचार करत होत्या की तेवढ्या त्यांची सून आली आणि खूप आपलेपणाने म्हणाली, आई, तुम्ही अजून तयार झाल्या नाहीत, 12 वाजताचा शो आहे, चला पटकन तयार व्हा, चहा मी बनवते. आणि हो आई, तुम्ही तुमची निळ्या कलरची साडी आहे ना, तीच नेसा, तो कलर तुम्हाला खूप खुलून दिसतो. तोवर सागरही स्वयंपाक खोलीत आला होता. दीक्षाताई म्हणाल्या, मुक्ता, हा सिनेमाला जाण्याचा प्रोग्राम कधी बनवला? ही बघ, मी नाश्त्याची सर्व तयारी करून ठेवली आहे. माझे बोलणे पूर्ण व्हायच्या आधी मुक्ताऐवजी सागर म्हणाला, आई, रात्री मुक्ताने प्रोग्राम बनवला आणि मग लगेच
ऑनलाईन बुकिंगसुद्धा केले, त्यामुळे प्लीज पटकन आवर. आणि आई, हा नाश्ता आपण डिनरमध्ये खाऊया. सागरने खूप प्रेमाने आईचा हात पकडला आणि आईला खोलीपर्यंत घेऊन गेला. लहानपणापासून दीक्षाताई सागरला कधीच कोणत्या गोष्टीसाठी नकार देऊ शकत नव्हत्या. एवढेच काय, जेव्हा त्याने मुक्ताला पसंत केले होते तेव्हा त्यांची इच्छा नसताना सुद्धा केवळ मुलाच्या आनंदासाठी हो म्हणाल्या होत्या. सागर जेवढा बोलका होता, मुक्ता तेवढी शांत होती. दीक्षाताईंना लग्नानंतर काही दिवसातच जाणवू लागले की मुक्ता सागरचे निर्णय स्वतः घेते. मग ते कोणाच्या पण घरी डिनरला जायचे असेल किंवा कुठे फिरायला जायचं असेल असो. त्या दिवशी ते चौघेही सिनेमा पाहायला गेले. त्यानंतर त्यांनी बाहेरच लंच केले आणि मग खूप फिरलेही. संध्याकाळी घरी आले. ते चौघेही थकले होते पण तरीही दीक्षाताईंनी सकाळी नाश्त्याची तयारी करून ठेवली होती आणि सागर सकाळी म्हणाला होता की सकाळचा नाश्ता रात्रीच्या जेवणात खाऊ. त्यामुळे दीक्षाताईंनी इडली सांबर बनवले, पण रात्री कोणीही जेवण केले नाही. दीक्षाताई मुलाच्या बेडरूममध्ये गेल्या. त्या मुलाला आणि सुनेला म्हणाल्या, तुम्ही अजून इथेच आहात? खाली चला, मी गरमागरम इडली आणि सांबर चटणी बनवली आहे. पण ते दोघेही म्हणाले, आई आम्हाला भूक नाही, आम्ही दोघेही दूध पिऊन झोपू. त्या त्यांना काहीही बोलल्या नाहीत आणि तेथून निघून आल्या. सुनील रावाने आणि दीक्षाताईंनी 2-2 इडल्या खाल्ल्या आणि त्यांच्या नावाचा नाश्ता सगळा वाया गेला. दीक्षाताईंना असे वाटले, मुक्ता अचानक सिनेमाला जायचा प्रोग्राम बनवते. मग तेव्हा तिने मलाही सांगायला पाहिजे होते की उद्या नाश्ता वगैरे बनवू नका, आपल्याला बाहेर जायचे आहे. मग तिने का सांगितले नाही? काही दिवसानंतर शेजारी राहणारी त्यांची मैत्रीण शालिनीताई दीक्षाताईच्या घरी आल्या आणि उद्या त्यांच्या नातवाच्या मुंजीचा कार्यक्रम आहे, कार्यक्रमाला या असे सांगून गेल्या. दुसऱ्या दिवशी मुक्ता सागर ऑफिसला निघून गेले तर सुनीलराव देखील त्यांच्या कामासाठी बाहेर गेले होते. संध्याकाळी शेजारी कार्यक्रमाला जाताना दीक्षाताईंनी आपल्या पतीला फोन लावून सांगितले, घराला कुलूप आहे आणि त्या शेजारी मुंजीच्या कार्यक्रमाला जात आहे. ते ठीक आहे असे म्हणाले. दीक्षाताईंनी विचार केला, ते दोघेही रात्री उशिराने घरी येणार आहेत म्हणून त्या चावी सोबत घेऊन गेल्या. पण थोड्या वेळाने लगेचच मुक्ताचा फोन त्यांना आला आणि मग त्या गडबडीत तशा चावी घेऊन घरी आल्या. खरं तर मुक्ताची तब्येत खराब झाली, त्यामुळे तिला लवकर घरी यावे लागले. थोड्या वेळाने शालिनीताई दीक्षाताईकडे आल्या आणि म्हणाल्या की, दीक्षा तू लवकर का आली? आणि गडबडीमध्ये तू तुझी बॅग तिथे सोडून आली, त्यामुळे मी हे परत करायला आली आहे. ते काय नाही शालिनीताई, सुनबाईची तब्येत बिघडली म्हणून ती आज लवकर आली आणि चावी माझ्यापाशी होती म्हणून मला लगेच यावे लागले. मग काय झाले? तू सुनेला थोड्या वेळ थांबायला सांगायचं हवे होते, असे अर्धवट फंक्शन सोडून आले आहेस. हे बघ दीक्षा, वाईट वाटून घेऊ नकोस, पण मला आता बोलल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या सुनेला येऊन आता फक्त 2च महिने झाले आहेत आणि तू तिला डोक्यावर बसवून घेतले आहेस. मला बघ 2-2 सुना आहेत, पण त्यांची हिंमत आहे का मला काही बोलण्याची? बसल्या ठिकाणी मला जेवणाचे ताट आणून देतात, चहा पिल्यानंतर मी चहाचा कपसुद्धा उचलून ठेवत नाही. मुंग्या लागल्या असतील नसतील तरी मी त्याच्याकडे बघत नाही, त्यांना कप दिसला की त्या उचलून घेऊन जातात. अगं मी सुनांच्या डोक्यावरचा पदरसुद्धा खाली पडू देत नाही, पण यात तुझी तरी काय चूक आहे म्हणा. अगं तू तरी काय करणार? तुझ्या मुलाची पसंत आहे, डोक्यावर तर बसूनच घ्यावे लागेल. बघ बाई तुझे तू, असे बोलून शालिनीताई तेथून निघून गेल्या. दीक्षाताई अवाक होऊन शालिनीकडे पाहत होत्या. शालिनीताई कोणास ठाऊक दीक्षाताईंना कोणते ज्ञान देऊन गेली, पण ती जाताच दीक्षाताई विचारात पडल्या. त्या मनात म्हणाल्या की ती जे काही म्हणाली ते बरोबरच आहे. प्रत्येक मुलीला लग्नानंतर आपापल्या जबाबदाऱ्या समजल्या पाहिजेत. मुक्ताने सर्व कामे केली पाहिजेत, तर मीच नेहमी स्वयंपाकघरामध्ये राबत असते. मला काय कामवाली समजते काही? सुनेने तर घरातील कामे करायलाच हवीत. त्यांच्या डोक्यात हे सर्व विचार चालूच होते की तेवढ्यात त्यांना असेही वाटले की जर मुक्ताच्या ठिकाणी आज माझी मुलगी सोनाली असती तर तेव्हाही मी कार्यक्रम सोडून आलेच असते. त्यांच्या डोक्यात जणू विचारांचे द्वंद्व सुरू होते. त्यांनी आता निश्चय केला की मुक्ता आजारातून बरी झाल्यानंतर मी तिला सांगणार की तू सुद्धा सकाळी लवकर उठून चहा नाश्ता बनवायला पाहिजे, मला स्वयंपाक खोलीत मदत करायला पाहिजेच. पण पुन्हा त्यांचे मन म्हणाले, पण ती तर सकाळी लवकर ऑफिसला जाते आणि रात्री उशिराने घरी येते, आणि तसेही मी तर दिवसभर घरातच असते. तुला तर फक्त स्वयंपाकच तर बनवायचा असतो, बाकी सर्व काम तर कामाली करून जाते आणि सुनेच्या मदतीशिवाय सुद्धा सर्व कामे आरामात होतात. मग का मी त्या बिचारीला त्रास देऊ?
डोक्यातील विचारांना बाजूला झटकत दीक्षाताई रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागल्या. मुक्ता आजारी आहे त्यामुळे त्यांनी तिच्यासाठी काहीतरी हलके जेवण आणि सागरला भोपळ्याची भाजी आवडते म्हणून भोपळ्याची भाजी आणि भाकर बनवावी असे ठरवले. पण पुन्हा त्यांना वाटले की 2-2 पदार्थ बनवण्याची काय गरज आहे. सून एवढीही आजारी नाही की ती भोपळ्याची भाजी खाऊ शकणार नाही. पण पुन्हा वाटले जर तिची तब्येत ठीक नाही तर तिच्यासाठी हलके जेवणच बनवावे. रात्री सागर मुक्तासाठी खोलीमध्ये जेवण घेऊन गेला. दीक्षाताईंना वाटले मुक्ताची तब्येत जास्त बिघडली तर नसेल ना, त्यामुळे दीक्षाताई मुलाच्या खोलीकडे निघून गेल्या. त्यांनी पाहिले तर मुक्ता झोपली होती आणि जेवणाचे ताट बाजूच्या टेबलवर जसेच्या तसे ठेवले होते आणि सागर लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. दीक्षाताईंनी त्याला विचारले, काय झाले सागर, मुक्ता जेवली नाही का? तो म्हणाला, नाही आई, तिला काही खावेसे वाटत नव्हते त्यामुळे ती झोपली. मी हे काम संपवल्यानंतर काही वेळाने जेवणाचे ताट किचनमध्ये ठेवायला येणारच होतो. आता तू आले आहेस तर प्लीज हे ताट घेऊन जा, असे बोलून सागर पुन्हा लॅपटॉपवर काम करू लागला. दीक्षाताईंना खूप राग आला होता. त्या मनात म्हणाल्या, एकतर ती आजारी आहे त्यामुळे मी तिच्यासाठी वेगळा स्वयंपाक बनवला होता आणि ही काही न खाता झोपली. दीक्षाताईंना वाटले की शालीनताई बरोबर बोलत होती. मी माझ्या सुनेसाठी खूप अति करत आहे. मला मुक्तावर अंकुश ठेवावंच लागेल, नाहीतर ती मला काहीही किंमत देणार नाही. या घरामध्ये माझी काही एक इज्जत राहणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी दीक्षाताई स्वयंपाकखोलीत काम करत होत्या. तेवढ्यात मुक्ता तयार होऊन ऑफिसला जायला निघाली आणि सासूला म्हणाली, आई मी ऑफिसला चालले आहे. दीक्षाताईंनी तिच्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, मुक्ता अजून तुझी तब्येत ठीक झाली नाही तर तू ऑफिसला का चालली आहेस? तेव्हा ती खूप प्रेमाने म्हणाली, आई खूप महत्त्वाची मीटिंग आहे त्यामुळे जावेच लागेल आणि तसेही मी काल हाफ डे काढून घरी लवकर आले त्यामुळे काम अपूर्ण राहिले आहे, असे बोलून मुक्ता ऑफिसला जायला निघाली. दीक्षाताईंना खूप राग आला. त्या हळू आवाजात म्हणाल्या, काय मुलगी आहे, आजारी असूनही ऑफिसला बाहेर जाताना तिला काही होत नाही, पण घरात काय काम शिल्लक राहिले आहे त्याबद्दल मला एकदाही विचारत नाही किंवा आई तुम्ही आराम करा मी स्वयंपाक बनवते असे तर एकदाही म्हणत नाही. हिला घरातील तिची जबाबदारी समजत नाही, उलट घराला लॉजप्रमाणे समजते. कधीही या कधीही जा, काय होणार आहे माझ्यानंतर या घराचे, असे बोलून दीक्षाताई त्यांच्या कामाला लागल्या. काम संपवल्यानंतर दीक्षाताई त्यांच्या मैत्रिणीच्या घरी गेल्या. दीक्षाताई शालिनीताईच्या नातवाचा कार्यक्रम अर्धवट सोडून आल्या होत्या त्यामुळे काही भेट देऊ शकल्या नव्हत्या, म्हणून आज जाऊन त्यांना भेटवस्तू द्यावी यासाठी त्या घरी गेल्या. तेव्हा त्यांच्या धाकट्या सुनेने सांगितले की आईंची तब्येत ठीक नाही त्यामुळे त्या त्यांच्या खोलीमध्ये आराम करत आहेत. दीक्षाताई शालिनीताईच्या खोलीत गेल्या. त्यांनी पाहिले तर शालिनीताई पलंगावर झोपल्या होत्या आणि त्यांची दुसरी सून त्यांचे पाय दाबत होती. दीक्षाताईंना पाहून शालिनीताई आपल्या मोठ्या सुनेला म्हणाल्या, माझ्या मैत्रिणीसाठी चहा पाण्याचं बघ. एका शब्दात तिची सून उठून स्वयंपाक खोलीत निघून गेली. दीक्षाताई म्हणाल्या, काय झाले शालिनीताई, तुझी तब्येत ठीक नाही का? शालिनीताई म्हणाल्या, अगं काल घरी कार्यक्रम होता ना त्यामुळे जरा थकले आहे. त्या हसत पुढे म्हणाल्या, अगं असे समज की आज मला अंथरुणातून उठावेसे वाटत नाही. बरं मला सांग तुझी सून कशी आहे आता? दीक्षाताई म्हणाल्या, आता ठीक आहे तिची तब्येत, ती ऑफिसला गेली आहे. हे ऐकताच शालिनीताई आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, काय ऑफिसला गेली आहे? बघ बाई, काल तर एवढी आजारी होती की 2 घर सोडून चावी घ्यायला सुद्धा येऊ शकत नव्हती. विनाकारण तुला धाव धाव करायला लावली आणि आज ऑफिसला निघून गेली. हे जरा विचित्रच वाटते. दीक्षा, मला तर असे वाटते की सगळी चूक तुझीच आहे. तूच तिला खूप ढील देऊन सोडले आहे. माझ्या सुना बघ, उठ म्हणल्या उठतात, बस म्हणल्या बसतात. माझा तसा धाकच आहे. दोघींची देखील हिंमत होत नाही माझ्यापुढे आवाज करण्याची. तेवढ्या धाकटे सून चहा बिस्किटे घेऊन आले. दीक्षाताई शांतपणे मैत्रिणीचे बोलणे ऐकत होत्या. शालिनीताई पुढे म्हणाल्या, हे बघ मी दुनिया पाहिली आहे. ह्या आजकालच्या सुनांना डोक्यावर बसवले तर एके दिवशी पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या ऐक, आता सावध हो. तुझी सून एके दिवशी तुला तुझ्या मुलापासून दूर करेल. शालिनीताई बडबड करत होत्या आणि दीक्षाताई गपचीप तिचे बोलणे ऐकत होत्या. शालिनीताईने जे काही बोलत होत्या ते ऐकून दीक्षाताईंचे डोके दुखू लागले, पण त्यांच्या तोंडाचा पट्टा काही थांबत नव्हता. त्या पुढे बोलतच होत्या, दीक्षा माझी बहीण, पण तुझ्यासारखी अगदी साधी भोळी आहे. पण आज बघ तिची अवस्था किती वाईट झाली.
तिच्या सुनांनी नवऱ्यासकट घर आपल्या ताब्यात घेतले. आता मुले आणि सुना माझ्या बहिणीकडे डुंकूनही पाहत नाहीत. सर्वजण आपापल्या मर्जीचे मालकीन आहेत. बोलता बोलता शालिनी ताई चहा प्यायला लागल्या. तणावाने दीक्षाताईंचे डोके खूप जड झाले होते. त्यांनी जसा चहाचा कप उचलला, थोडासा चहा त्यांच्या कपड्यांवर पडला. तेव्हा शालिनी ताई म्हणाल्या, अगं दीक्षा, हे काय चहा सांडलास? बरं, जा पटकन जा आणि पाण्याने धुवून काढ, नाहीतर डाग पडेल. शालिनीने सांगितल्यानंतर दीक्षाताई स्वतःला सांभाळत बाथरूमकडे गेल्या. बाथरूममध्ये गेल्यानंतर दीक्षाताईंना पलीकडे असणाऱ्या स्वयंपाक खोलीत काम करणाऱ्या शालिनीताईच्या सुनांचा आवाज स्पष्ट ऐकायला येत होता. त्या दोघे आपापसात बोलत होत्या. बघितलं का छोटी, म्हातारी काल कार्यक्रमात काहीही काम न करता नुसती थाटात खुर्चीवर बसून होते आणि आज ती थकली म्हणे. हा आवाज बहुतेक मोठ्या सुनेचा होता. यावर धाकटी म्हणाली, मग नाहीतर काय, कोणास ठाऊक ही म्हातारी आपला पिच्छा कधी सोडणार आहे. घरावर आणि आपल्यावर सुद्धा कब्जा करून बसली आहे. कोणास ठाऊक कधी मरणार आहे. पटकन मेली तर आपण या घराची वाटणी करून आरामामध्ये राहू. अहो जाऊबाई, तुमचे दीर सुद्धा हेच म्हणतात की तेव्हा आपण कमीत कमी आपल्या मर्जीचे तर जगू. आईमुळे आपल्याला मोकळेपणाने श्वास सुद्धा घेता येत नाही. दीर्घ श्वास घेऊन मोठी सून म्हणाली, जरा हळू बोल आणि हात चालव, नाही तर आपले बोलणे जर म्हातारीने ऐकले तर आपली काही खैर नाही. असे बोलून दोघी दबक्या आवाजामध्ये हसू लागल्या. त्या दोघींच्या बोलण्या ऐकून दीक्षाताईंना खूप मोठा धक्का बसला. त्या मनात म्हणाल्या, हे कसले विचार आहेत दोन्ही सुनांचे आपल्या सासूसाठी. पण त्या बरोबरच बोलत होत्या. शालिनी त्याने कधी त्या दोघींना सुनेप्रमाणे वागवले नाही. सतत त्या दोघींवर अधिकार गाजवत आली. सगळ्या गोष्टीवर बंधने घातली. त्यांना आपल्या कुटुंबाचा हिस्सा मानला नाही. अरे देवा, मी सुद्धा काही दिवसांनी माझ्या सोन्यासारख्या सुनेवर अंकुश ठेवण्याचा विचार करत होते. सुनांना असे धाकात कशासाठी ठेवायचे? जर सासूने त्यांना सळो की पळो केले, त्यांना त्रास दिला तर सुना सासूच्या मरणाची वाट बघणारच. दीक्षाताई मनातल्या मनात म्हणाल्या, जर मी शालिनीच्या बोलण्यात येऊन मुक्ताला बंधनात ठेवण्याचा प्रयत्न केला असता तर घराची शांतता भंग झाली असती आणि मुक्तासुद्धा माझ्या मागे असेच बोलली असती. तिने सुद्धा माझ्याबद्दल असाच विचार केला असता. नाही नाही, मी असे अजिबात होऊ देणार नाही. माझी मुक्ता तर खूप समजूतदार आहे. तोपर्यंत शालिनी म्हणाली, काय झाले दीक्षा, डाग गेला की नाही? शालिनीताईच्या आवाजाने दीक्षाताई विचारातून बाहेर आल्या. त्या पटकन बाहेर आल्या आणि म्हणाल्या, हो शालिनीताई, सर्व डाग निघून गेले, साडीवरचे आणि मनाचे सुद्धा. दीक्षाताईंनी पटकन घरी जाऊन मुक्ताला फोन लावला. तिच्या तब्येतीची चौकशी केली आणि तिला घरी लवकर यायला सांगितले. मग त्या स्वयंपाक खोलीत गेल्या. रात्रीचे जेवण बनवले. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. दीक्षाताईंनी फोन उचलला तेव्हा मुक्ताच्या आईचा फोन होता. त्या दीक्षाताईंचे खूप आभार मानत होती. मुक्ताची आई म्हणाली, विहीनबाई, तुमच्यासारखी आईपेक्षा जास्त प्रेम करणारी सासू माझ्या मुक्ताला लाभली. त्यासाठी देवाचे आभार मानावे तितके कमी आहे. तुमच्या दोघींमधील प्रेमळ नाते असेच कायम राहू दे. मुक्ताने तिच्या आईकडे सासूचे खूप कौतुक केले आहे हे दीक्षाताईंना त्यांच्या बोलण्यावरून समजले. दीक्षाताई एवढेच म्हणाल्या की जर मुक्ताच्या ठिकाणी माझी मुलगी असते आणि तिची तब्येत खराब झाली असती तर मी हे केले नसते का? जशी माझी सोनाली तशीच मुक्ता. काही वेळ बोलल्यानंतर दीक्षाताईंनी फोन ठेवला आणि मग त्यांच्या कामाला लागल्या. आज मुक्तासाठी वेगळा स्वयंपाक बनवताना त्यांनी एकदाही विचार केला नाही. असे वाटले जणू काही आपल्या मुलीच्या आजारमामुळे काळजीत असणारी आई आपल्या मुलीची ऑफिसवरून येण्याची वाट पाहत आहे. काही वेळाने मुक्ता ऑफिसवरून आली आणि तेव्हा दीक्षाताईंनी मुक्ताला मिठी मारली. त्या म्हणाल्या, मुक्ता, मला माफ कर, मी काही माणसांच्या बोलण्यात येऊन आपल्या नात्यात तेढ निर्माण करणार होते. मुक्ता म्हणाली, पण आई, आज तुम्ही असे का बोलत आहात? तेव्हा दीक्षाताईने मुक्ताला त्यांच्या मैत्रिणीबद्दल म्हणजे शालिनीबद्दल सांगितले. ते तिच्या सुनेसोबत कसे वागते आणि त्यांना सुनेबरोबर कसे वागायला सांगितले हेही सांगितले. तेव्हा मुक्ता म्हणाली, आई, मी एकच म्हणेन की आपल्या नात्यावर एवढ्या विश्वास असला पाहिजे की कोणी कितीही कान भरले तरी आपल्यातील गोडवा हा टिकून राहिलाच पाहिजे. लोक असेच असतात. शेजारच्या घरात सर्व काही सुरळीत कसे चालू आहे असा त्यांना प्रश्न पडलेला असतो. मग अशा प्रकारे कान भरून दुसऱ्यांच्या घरात भांडणे लावण्याचा प्रयत्न करतात. सासू सुनेने एकमेकांसोबत असे वागावे जिथे चार माणसात गेल्यावर सासूच्या गैरहजेरीत सुनेने आणि सुनेच्या गैरहजेरीत सासूने कौतुक केले पाहिजे. आणि मला ठाऊक आहे
माझी सासू जगातील सर्वात बेस्ट सासू आहे. आपल्या सुनेच्या तोंडून स्वतःबद्दल असे शब्द ऐकताच दीक्षाताईच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले आणि त्या म्हणाल्या, आजपासून मला शालिनीसारखी घर फोडणारी बाई मैत्रीण म्हणून नको आहे. कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.